काय मग मंडळी, रोज पालेभाज्या खाऊन वैतागलात ना, तर चला बनवूया मस्त अशी चिकनची रस्सा भाजी, जी चवीला खूप छान लागते. तर इथं मी चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसूण टाकायचं आणि हळद आणि मीठ टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघा. तर इथं परतून होतं आहे तोपर्यंत कढई गरम करायची, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, कांदा आणि खोबरं चांगलं स्लाईस कट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये भाजायला टाकायचं. छान तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथं मी खडा मसाला घेतला आहे, 2-4 मिरच्या घेतल्या आहेत, त्या छान मस्त परतून घ्यायच्या. थोडीशी कोथिंबीर टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर इथं चिकन चांगलं मस्त असं शिजलेलं आहे, तोपर्यंत आपण मसाला मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर छान असा मसाला आपण बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरला. लगेच इकडं भाताची तयारी करायची आहे. थोडंसं पाणी घेतलं आहे कुकरमध्ये, त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि तांदूळ पण धुवून टाकले आहेत. लगेच भात शिजवून घ्यायचा. भात शिजतोय तोपर्यंत आपल्याला चपात्याची तयारी करायची आहे. तर एकीकडे मी तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी. कणिक मी आधीच इथं मळून घेतलं होतं. आता लगेच आपण मस्त अशा छान छान गोल चपात्या करून घेणार आहे. तर बघा इथं चपात्या माझ्या तयार आहेत. थोडंसं तेल लावायचं त्याला. चपात्या बनवून तयार झाल्या आहेत. तर आता आपण रस्सा भाजीची तयारी करणार आहे. चिकन पण इथं चांगलं शिजलेलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये थोडंसं गरम पाणी करायला टाकायचं. लगेच दुसऱ्या गॅसवरती पातेलं मांडलं आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे आणि वाटण केलेला मसाला तो पण लगेच त्याच्यामध्ये टाकायचा. छान परतून घ्यायचं 1-2 मिनटं. त्याच्यामध्ये लाल तिखट, मटण, चिकन मसाला मी मिक्स करून टाकला आहे, तोही छान परतून घ्यायचा. लगेच शिजलेलं मटण पण त्याच्यामध्ये, चिकन ते पण लगेच टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लगेच गरम पाणी टाकायचं आणि त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची. तर बघा आपली इथं रस्सा भाजी तयार आहे. मस्त अशी झटपट झालेली आहे रेसिपी.